आणि आता बातमी जळगावमधून। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, संतप्त महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। आमदार राजू भोळेंना केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध। डंपरनं बुधवारी 9 वर्षीय मुलाला उडवलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरती महिलांनी हा मोर्चा काढला आहे। कानिकाता मंदिराजवळ 9 वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला। या ठिकाणी डंपरने त्या मुलाचा जीव घेतला। वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दळीचा आहे, रहिवासी एरिया आहे। त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रण सुद्धा नव्हतं। आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या किंवा अवजड वाहनांना बंदी घाला किंवा त्या अतिक्रमण खूप आहे, अतिक्रमण काढलं जायला पाहिजे, कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे। अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात। उड्डाणपूल करायची जरूरत आहे आणि आमच्या जवान पोरांना लाठीमार केला। आमच्या आमदार सुरेश भोळे यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली, यांना सस्पेंड केलं पाहिजे, नाहीतरी काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे। आज आमचा जवान पोरगा आणि बाल मुंजा गेला। आज त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी जखमी केलेले, मुलीला सुद्धा हॉस्पिटलमध्ये, आताही हॉस्पिटलमध्ये आहे, तिलाही खूप लागलेलं आहे पायाला। याच्याकडे तुमची हे काहीच कामाची नाही गव्हर्नमेंट जे बोलवता तुम्ही। आणि आज आम्हाला तिथे उड्डाणपूल हवा, बस स्टॉप हवा आणि अतिक्रमण हटवायला पाहिजे। कालिंका माता, देवी माताजवळ कोणीही गर्दी जास्त हायवे